प्रचंड प्रमाणात ऊन आहे आणि या उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणं हे हमखास आहे. तर उन्हाळी जर तुम्हाला लागली असेल तर काय करायचं वगैरे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच. पण उन्हाळी म्हणजे नक्की काय? उन्हाळी म्हणजे लघवी करताना जळजळ होणं. ही जळजळ का बरं होते? उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात घाम येतो. हा घाम आपल्या शरीरातल्या रक्तामधून, पेशींमधून पाणी आणि क्षार वाहून गेल्यामुळे घाम तयार होतो. उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात घाम जातो, त्यामुळे पाणी आणि क्षाराचं प्रमाण कमी होतं आणि आपली युरिन ही ऍसिडिक होते. ही ऍसिडिक युरिन जेव्हा स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा जळजळ होते. पण आता याचा उपाय काय? आपण काय प्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. जर उन्हाळी लागली असेल किंवा ती टाळायची असेल तर त्यासाठी काय खाल्लं पाहिजे? तर भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी प्यायचंय. 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरामध्ये तुम्हाला प्यायचं आहे. तुम्ही नारळ पाणी इज द बेस्ट ऑप्शन. त्यानंतर पनीर घेऊ शकता, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, ताक पिऊ शकता. आता फळं कोणती खायची? ज्या फळांमध्ये पाणी जास्त प्रमाणात आहे, जसं की कलिंगड आहे, पपई आहे, शहाळा आहे, ही फळं तुम्ही जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा. त्यानंतर तो उन्हामध्ये कमी जाण्याचा प्रयत्न करा. आणि हायड्रेशन लेवल्स तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत. तर थंड पेय आपल्याला खूप प्यावंसं वाटतं. थंड पेल्यानंतर प्रचंड प्रमाणात बरं वाटतं. तर त्यामुळे 10 रुपयाचे कोल्ड्रिंक्स मिळतात. तिथे आपण जास्त भर दिला जातो. पण ती खरंच चांगली असतात का? ती अजिबात कोल्ड्रिंक्स चांगली नसतात शरीरासाठी. प्रचंड प्रमाणात साखर ओतलेली असते, प्रचंड प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात, की जे शरीरासाठी अजिबात चांगली नाही. गट हेल्थची वाट लावून टाकतात. त्यामुळे कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा तुम्ही आपली नॅचरल थंड पेय जर घेतली तर ती जास्त का गुणकारी आहे. आवळा सरबत, कोकम सरबताने ऍसिडिटी देखील कमी व्हायला मदत होते. धन्यवाद. या गोष्टी नक्की ट्राय करा.